हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 34, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना पाहिलं की भगवंत अर्जुनाला सांगतात की आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. परंतु प्रेक्षक हो, आपण पाहतो की आजकाल कोणीही उठतं आणि मी गुरु आहे असं घोषित करून काहीतरी थोड्याशा सिद्धी वगैरेचं प्रदर्शन करून भोळ्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसताच त्यांची फसवणूक करून बेपत्ता होतं. म्हणून सर्वात प्रथम आपण डोळे उघडे ठेवून प्रामाणिक गुरूंना शोधलं पाहिजे. त्यासाठीच तर भगवंत आपल्याला कलियुगामध्येही योग्य ज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. म्हणून आपण प्रामाणिक गुरु शोधण्यासाठी अगोदर गुरु शिष्य परंपरा काय आहे हे समजून घेऊयात. तर भगवान ब्रह्मदेव हे या श्लोकात उल्लेख केलेल्या आत्मसाक्षात्कारी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. म्हणून मनुष्याने भगवान ब्रह्मदेवांपासून आरंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेचा स्वीकार करावा. त्यानंतर तो पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो. कारण सर्वात अगोदर भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं. ब्रह्मांनी ते ज्ञान नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवांना, मग मध्वाचार्यांना, असं करत करत चैतन्य महाप्रभूंपर्यंत ते ज्ञान आलं की जे भगवंतांचे अवतार आहेत. त्यांनी मग ते ज्ञान पुढे पसरवलं आणि मग ते देत देत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि त्यांच्याकडून श्रीमद अभयचरणा रविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्यापर्यंत ते ज्ञान आलं की जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत. ही परंपरा अशा प्रकारे श्रीकृष्णांपासून प्रभुपादांपर्यंत आलेली आहे आणि मग प्रभुपादांचे शिष्य आहेत आणि मग त्यांचे शिष्य, अशी ही परंपरा पुढे चालत आहे आणि चालत राहणार आहे. या परंपरेला ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय असं म्हणतात, जो भगवंतांनी ब्रह्मदेवांपासून सुरू केला. त्यामुळे आपण इस्कॉनद्वारे जे ज्ञान घेत आहोत ते गुरुशिष्य परंपरेतून घेत असल्यामुळे यथारूप आहे, खात्रीशीर आहे. प्रेक्षक हो, असे आणखी 3 संप्रदाय आहेत. त्यातील एक आहे श्री संप्रदाय की जो लक्ष्मीपासून सुरू झाला होता, ज्यांना हे ज्ञान भगवंतांपासून प्राप्त झालं होतं. दुसरा आहे कुमार संप्रदाय. 4 कुमारांपासून हा संप्रदाय सुरू झाला. ब्रह्माजींच्या त्या 4 पुत्रांनी भगवंतांकडून ज्ञान प्राप्त केले. आणि शेवटी रुद्र संप्रदाय, जो भगवान शंकरांपासून सुरू झाला आहे, तोही वैष्णव संप्रदाय आहे. त्यामध्येही भगवंतांची भक्ती करण्यास सांगितलं जातं. अशा प्रकारे आपण बघतो की हे 4 संप्रदाय भगवान श्रीकृष्णांपासून सुरू झाले आहेत. त्यातीलच कोणत्याही एका संप्रदायामध्ये आपण दीक्षित झालं पाहिजे. मनुष्याला आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी या 4 पैकी एका प्रामाणिक संप्रदायाकडून मंत्र स्वीकारले पाहिजेत. अन्यथा तो कधीच आध्यात्मिक जीवनात यशस्वीरित्या प्रगती करू शकणार नाही. कारण उद्या कोणीही उठला आणि एखादं कॉलेज उभं करून सांगू लागला की मी तुम्हाला मेडिकलचं शिक्षण देईन, तर आपण विचारू की परंतु हे कॉलेज कोणत्या विद्यापीठाच्या अंतर्गत येतं हो? आपण अगोदर त्यांची अधिकृतता तपासू. नाही तर त्या कॉलेजमधून डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याला कोणी डॉक्टर म्हणून स्वीकारणारच नाही. त्यामुळे त्याचा वेळ, पैसा सर्व काही व्यर्थ जाईल, बरोबर? तसेच आपण आपल्या छोट्या मुलाला शाळेत छोट्या गटामध्ये जरी प्रवेश घ्यायचा असला तरीसुद्धा त्या शाळेची अधिकृतता तपासून पाहतोच ना. तर मग आपण आपलं पूर्ण आयुष्य ज्या गुरूंना समर्पित करणार आहोत त्या गुरूंची अधिकृतता तपासणं आवश्यकच आहे. म्हणून आपण ज्यांना कोणाला गुरु म्हणून स्वीकारणार आहोत ते या 4 अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून येतात का हे आपण तपासलं पाहिजे. म्हणून या सर्व परंपरांमध्येही ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव परंपरेतून जेव्हा आजपासून 500 वर्षांपूर्वी स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू येथे प्रकट झाले होते, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी भगवद्गीता भागवताचे ज्ञान दिले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलियुगाचा युगधर्म हरिनाम संकीर्तन म्हणजेच हरे कृष्ण महामंत्र दिला. म्हणून हा संप्रदाय या जगामध्ये सर्वात जास्त प्रचलित आहे.
म्हणून आपण अशा गुरूंकडे गेलं पाहिजे की जे प्रामाणिक वैष्णव गुरुशिष्य परंपरेतून असतील आणि जी परंपरा साक्षात श्रीकृष्णांपासून सुरू झालेली असेल. धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम, म्हणजे हा धर्ममार्ग केवळ साक्षात भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलेला आहे. म्हणून कोणीही अचानक प्रकट होऊन मी आजपासून गुरु आहे असं म्हणू शकत नाही. कोणीही आपोआप स्वतः गुरु बनू शकत नाही. ज्याप्रमाणे कोणीही मी आजपासून प्रधानमंत्री आहे किंवा मुख्यमंत्री आहे किंवा राष्ट्रपती आहे असं म्हटलं तर आपण ते मानत नाही. त्याचप्रमाणे जो मनुष्य म्हणतो की मी गुरु आहे त्यांना आपण विचारावं की गुरुजी तुमचे गुरुजी कोण आहेत. बर हे आहेत का. बर त्यांचे गुरुजी कोण आहेत. अच्छा त्यांचे गुरुजी कोण आहेत. त्यांचे गुरुजी कोण आहेत. अशा प्रकारे जोपर्यंत ही गुरुशिष्य परंपरेची साखळी शेवटी श्रीकृष्णांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती परंपरा ढोंगी आहे असे समजावे. कारण कृष्ण जगद्गुरू आहेत, आद्य आध्यात्मिक गुरु आहेत. श्रीकृष्ण ज्यांनी हे सर्व काही बनवलेलं आहे त्यांच्याकडून जर आपण ज्ञान प्राप्त केलेलं नसेल तर आपलं ज्ञान चुकीचं आहे. अशा प्रकारे जोपर्यंत परंपरेतून आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत कोणीही गुरु बनू शकत नाही. म्हणून आपण सतत सावध राहिलं पाहिजे. गुरु निवडण्यामध्ये चूक करता कामा नये. श्रीकृष्णांना प्रार्थना केली पाहिजे की मला प्रामाणिक वैष्णव गुरु प्रदान करा. असे स्वरूपस्थित व्यक्ती आपल्याला श्रीकृष्णांबद्दल ज्ञान प्रदान करू शकतात. कृष्णकृपेने गुरु मिळतात आणि गुरुकृपेने कृष्ण मिळतात. आत्मसाक्षात्कारी गुरूंच्या कृपेने आपणही आत्मसाक्षात्कारी बनू शकतो. प्रेक्षक हो इस्कॉन ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायाअंतर्गत येते. श्रील प्रभुपादांनी स्वतःहून काहीही उत्पन्न केलं नाही तर ते स्वतःही गुरु शिष्य परंपरेचे पालन करीत आपल्यापर्यंत भगवंतांचे हे दिव्य ज्ञान पोहोचवतात. त्यामुळे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांकडून ज्ञान घेणं आणि गुरुशिष्य परंपरेकडून ज्ञान घेणं यामध्ये काहीही भेद नाही. कारण हे गुरुशिष्य परंपरेतील गुरु त्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ न करता किंवा स्वतःचं मत न मिसळता भगवंतांनी दिलेलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून आपणही अर्जुनाप्रमाणेच भाग्यशाली आहोत की आपल्याला ते दिव्य ज्ञान मिळत आहे. प्रेक्षक हो, काही मूर्ख पाखंडी गुरु आहेत की जे भगवद्गीतेवर चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करतात आणि स्वतःला गुरु मानतात. पण तसं कोणीही स्वतःहून गुरु बनू शकत नाही. ते गुरुशिष्य परंपरेतून असलेच पाहिजे जे प्रभुपाद आहेत. म्हणून त्यांच्या गीतेचं नावही तसंच आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, जशी भगवंताने दिली तशी. असे गुरु शास्त्रांमधून दिलेलं ज्ञानच आपल्याला देतात. म्हणून आपल्याला जीवनामध्ये प्रामाणिक गुरूंची आवश्यकता आहे. धर्माची स्थापना स्वतः साक्षात श्रीकृष्णाने केली आहे. हे कोणताही जीव करू शकत नाही. कोणताही जीवात्मा इतका परिपूर्ण नाही जितके श्रीकृष्ण परिपूर्ण आहेत. म्हणून कोणीही मानसिक तर्क किंवा शुष्कवादाच्या आधारे योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण आद्य गुरु आहेत. म्हणून काही लोक असे म्हणतात की मग आपण भगवंतांनाच गुरु मानू. परंतु श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे अर्जुना, जे माझे भक्त आहेत त्यांना मी माझा भक्त मानत नाही, तर जे माझ्या भक्ताचे भक्त आहेत त्यांना मी माझा भक्त मानतो. म्हणून आपण आपल्या कल्पनेने श्रीकृष्णांना गुरु बनवलं तर श्रीकृष्ण अर्जुनाप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान द्यायला येतील का? तर हे आपले मानसिक तर्क ठरतील. तसेच आपण वेद उचलून स्वतःच त्याचा अभ्यास करून आध्यात्मिक उन्नती साधू शकत नाही. त्यासाठी त्यांनी शास्त्रांना गुरूंच्या अधीन होऊन, प्रामाणिक वैष्णव गुरूंच्या अधीन होऊन स्वीकारलं पाहिजे. उदाहरणार्थ, कोणीही मेडिकलचे पुस्तक उचलून अभ्यास करून डॉक्टर बनू शकत नाही. तर व्यवस्थित रीतसर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन, शिकून, प्रॅक्टिकल्स वगैरे करून, अभ्यास करून मगच तो डॉक्टर बनू शकतो ना. तसेच जर कोणी वकील बनू इच्छित असेल तर तोही अगोदरपासून जे प्रसिद्ध वकील आहेत त्यांच्या हाताखाली काम करतो. त्याचप्रमाणे आपल्याला भक्त बनायचं आहे तर आपणही जे अनुभवी भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करून भक्त बनू शकतो. हे खूप जरुरी आहे.
अशा प्रकारे ज्ञानग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनाने कोणीही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. मी तत्वज्ञान सांगणाऱ्या वेगवेगळ्या 10 लोकांकडून ऐकेल आणि माझं स्वतःचं तत्वज्ञान तयार करेल, किंवा मी माझीच धार्मिक पुस्तके वाचून माझं तत्वज्ञान समजून घेईल, असं कोणीही करू शकत नाही. कारण दिव्य सत्य म्हणजे अशी गोष्ट अजिबातच नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे तयार करू शकतो. नाही, ते जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून अशा तत्वदर्शी गुरूंकडे जाऊन त्यांची कृपा मिळवणं आवश्यक आहे. आणि म्हणून जिज्ञासू शिष्याने योग्य व्यक्तीकडे जाऊन त्यांची पूर्णपणे शरणागती स्वीकारून त्यांच्याकडे दिव्य ज्ञानासाठी नम्रतेने पृच्छा करून आणि त्यांच्या आदेशाचे योग्य रीतीने पालन करून त्यांची सेवा करणे आवश्यक आहे. हा गुरु शिष्य परंपरेचा नियमच आहे. ते कसे करायचे हे आपण याच श्लोकावर चर्चा करताना पुढील भागात पाहू. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांपासून सुरुवात झालेल्या गुरुशिष्य परंपरेतील प्रामाणिक गुरूंचा डोळे उघडे ठेवून शोध घेतला पाहिजे आणि भगवत ज्ञान प्राप्तीकरिता अशा आध्यात्मिक गुरूंना शरण गेलं पाहिजे. मूर्ख दांभिक भोंदू गुरूंपासून सावध राहूयात, आत्मसाक्षात्कारी होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.